Hi students, in this lecture we are going to discuss about the last colligative property of this topic, that is osmotic pressure. Osmotic pressure बघायच्या अगोदर तुम्हाला ऑस्मोसिस हे म्हणजे काय माहित पाहिजे. आणि ऑस्मोसिस बघायच्या अगोदर आपण एक टर्म बघूया, दॅट इज कॉल्ड एज अ डिफ्युजन. ऑस्मोसिस बघायच्या अगोदर कोणती बघूया तर डिफ्युजन बघूया. डिफ्युजन जर लक्षात आलं तर ऑस्मोसिस लक्षात येईल, ऑस्मोसिस जर लक्षात आली तर ऑस्मोटिक प्रेशर लक्षात येईल. काय करायचं बघा आपल्याला. डिफ्युजन म्हणजे काय, इट इज द मूवमेंट ऑफ एनी सबस्टन्स फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय, एक सबस्टन्स दोन ठिकाणी प्रेझेंट असेल आणि एका ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि एका ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, तर ह्या जास्त कॉन्सन्ट्रेशनच्या रिजन कडून तो सबस्टन्स कमी कॉन्सन्ट्रेशनच्या रिजन कडे जर स्पॉन्टेनियसली फ्लो होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ डिफ्युजन. मग सबस्टन्स कोणताही असू द्या. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं बघा, एक कंटेनर इथे घेतलेला आहे. या कंटेनर मध्ये काय केलं, इथे एक मेम्ब्रेन घेतलेलं आहे. म्हणजे त्याला काय केलं, एक सेपरेट केलं, एक साधं मेम्ब्रेन घेतलं आपण. See, this is a membrane. आणि काय केलं, इकडे एक आपण सोल्युशन नंबर 1 घेतलं आणि इकडे आपण सोल्युशन नंबर 2 घेतलं. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन सपोज C1 आहे, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन सपोज C2 आहे. अँड इफ द C1 इज ग्रेटर दॅन C2, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. आता काय होतं बघा, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, C1 म्हणजे सोल्युशन 1 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॉन्सन्ट्रेशन? इट इज द अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द गिवन अमाउंट ऑफ सोल्युशन. एखाद्या सोल्युशन मध्ये सोल्यूटची क्वांटिटी किती आहे हे सांगणं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे. सोल्यूटची क्वांटिटी आपण डायरेक्टली सांगतो, म्हणजे इनडायरेक्टली सॉल्व्हंटची पण क्वांटिटी सांगतो. इथं C1 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे इथं काय जास्त आहे तर सोल्यूट इज मोर. इकडे सोल्यूट कसं आहे, लेस क्वांटिटीत आहे. मग इकडे सॉल्व्हंट कसं असेल, सॉल्व्हंट लेस क्वांटिटी. सोल्यूट जास्त आहे म्हणजे सॉल्व्हंट कमी. मग इकडे सॉल्व्हंट कसं असेल, सॉल्व्हंट इज प्रेझेंट इन द मोर क्वांटिटी. आता फक्त थोडासा फरक बघा, इकडे सोल्यूट जास्त आहे, इकडे सोल्यूट कमी. कंपॅरेटिव्हली इकडे सॉल्व्हंट कमी आहे, इकडे सॉल्व्हंट जास्त आहे. मग व्हॉट इज द डिफ्युजन? मुवमेंट ऑफ एनी सबस्टन्स, म्हणजे हा सोल्यूट असू दे, सॉल्व्हंट असू दे, कुठलाही सबस्टन्स फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन, त्याचं स्वतःचं जिकडे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिकडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे जी मुवमेंट होणार, दिस इज कॉल्ड एज डिफ्युजन. म्हणजे काय होणार आहे, इकडचं सोल्यूट इकडे काय होईल, ट्रान्सफर होईल बघा. असं सोल्यूट इकडे येणार आणि इकडचं C2 मधलं सॉल्व्हंट इकडे येणार. मुवमेंट ऑफ बोथ दी कंपोनंट्स होतील, दोन्ही कंपोनंटचं काय होणार आहे, मुवमेंट होणार आहे. आणि दिस मुवमेंट इज कॉल्ड एज अ डिफ्युजन. आता तुम्ही म्हणाल सोल्युशन 1 मधून सोल्युशन 2 मध्ये जात असेल, याचा अर्थ 2 मधून 1 मध्ये जाईल का, जाणार की. हे बघा, हे होल्स जे मेम्ब्रेनचे होल्स असतात ना, हे होल्स खूप मोठे, खूप इन द सेन्स एवढे मोठे असतात की त्यातून सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन्हीचे पार्टिकल जाऊ शकतात इकडे तिकडे. सोल्यूटचे पार्टिकल्स थोडेसे मोठे असतात, सॉल्व्हंटचे पार्टिकल थोडेसे छोटे असतात. बघा, मग सोल्यूट पार्टिकल सोल्युशन 1 मधून सोल्युशन 2 मध्ये जाणार का, तर इकडे त्यांची क्वांटिटी जास्त आहे. ऍट द सेम टाइम सोल्यूटचे पार्टिकल C2 मधून C1 मध्ये पण येणार आहेत, पण इकडून इकडे येण्याचं प्रमाण अतिशय कमी असणार आहे. नेट मुवमेंट बघितली म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडून डावीकडून उजवीकडे 100 मोलिक्युल जात असतील सोल्यूटचे, तर इकडून इकडे 10 येत असतील, तर नेट मुवमेंट काय झाली, 90 मोलिक्युलची मुवमेंट डावीकडून उजवीकडे झाली. आणि दॅट्स वाय आपण इथे एक शब्द वापरायला पाहिजे की दॅट इज अ नेट मुवमेंट. आता इकडे सॉल्व्हंट करणार बघा, डावीकडून उजवीकडे सॉल्व्हंट येणार आहे, ऍट द सेम टाइम उजवीकडून डावीकडे पण जाणार आहे, पण डावीकडून येण्याचं प्रमाण खूप असणार कारण इकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्व्हंट जास्त आहे, इकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्व्हंट काय असणार आहे, कमी असणार आहे. That's why the net movement is from solution 2 to solution 1 and this is all about the diffusion. आता आपल्याला काय करायचं, हे डिफ्युजन होतं. आता सिमिलर टू डिफ्युजन ऑस्मोसिस होणार आहे. आता ऑस्मोसिस म्हणजे काय बघूया. एक काम करूया आपण, सेम काय करूया, 2 कंपार्टमेंट असलेलं एक कंटेनर घेऊया आणि दोन्हीला सेपरेट करणार. एक इथं मेम्ब्रेन असेल ना, आता ते मेम्ब्रेन थोडंसं वेगळं मेम्ब्रेन घ्यायचं, हे साधं मेम्ब्रेन नसणार आहे. दिस इज अ सेमी permeable membrane. What is the meaning of semi-permeable membrane? It is the membrane which allows the only solvent molecule to pass through it, not the solute particle. म्हणजे काय बघा,
आता हे जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेन मधून डावीकडून उजवीकडे फक्त सॉल्व्हंटचे मॉलिक्युल जातील, उजवीकडून सुद्धा डावीकडे फक्त सॉल्व्हंटचे मॉलिक्युल जातील. इट विल नॉट अलाउ सोल्यूट पार्टिकल टू पास थ्रू इट. ह्याच्यातून सोल्यूटचे पार्टिकल्स पास होणार नाहीत. का होणार नाहीत? तर ह्याची जी पोअर साईज असणार ती छिद्र असतील ना, ही पोअर साईज खूप लहान असणार आहे. आणि ऍज यू नो, मगाशी सांगितल्याप्रमाणे की सॉलिड पार्टिकल्स आर लार्जर इन साईज, सॉल्व्हंट पार्टिकल्स आर स्मॉलर इन साईज. मग सॉल्व्हंट पार्टिकलची साईज कमी असल्यामुळे सॉल्व्हंट पार्टिकल डावीकडून उजवीकडून डावीकडे येणार आहेत. आता एक काम करूया आपण नेहमीप्रमाणे, इकडे एक सोल्युशन घेऊया, सोल्युशनला नाव देऊया सोल्युशन 1. इकडे एक सोल्युशन घेऊया, सोल्युशनला नाव देऊया सोल्युशन 2. याचं कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन 1 चं कॉन्सन्ट्रेशन असेल C1, सोल्युशन 2 चं कॉन्सन्ट्रेशन असेल C2. अँड इफ मग सारखं C1 इज ग्रेटर दॅन C2, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस सोल्युशन इज ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन 2. आता कॉन्सन्ट्रेशन ह्याचं जास्त आहे म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ह्याचं जास्त आहे म्हणजे काय? तर इकडं सोल्यूटची क्वांटिटी जास्त आहे, सॉल्व्हंट कमी आहे ऍज कम्पेअर टू धिस सोल्युशन. मग आता ह्याच्यातून काय पास होणार आहे? फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल. मग आपण सॉल्व्हंट मॉलिक्युल कुठे जास्त आहे? इकडं सॉल्व्हंट लेस आहे, इकडं सॉल्व्हंट कसं आहे? मोर आहे. मग उजवीकडून डावीकडे अशी काय होणार आहे बघा, तुमच्या सॉल्व्हंटची मुवमेंट होणार आहे. डावीकडून उजवीकडे होईल, पण नेट मुवमेंट कोणीकडून असणार आहे? उजवीकडून डावीकडे. मग त्याला आपण दोन पद्धतीने म्हणूया, कारण सी दिस इज ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय? फक्त सॉल्व्हंटचा फ्लो व्हायला पाहिजे, जिथं सॉल्व्हंट जास्त आहे तिकडून, जिथं सॉल्व्हंट कमी आहे तिकडं, किंवा सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. बघा इथं तुमच्या सॉल्व्हंट मॉलिक्युलची मुवमेंट कोणीकडून कुणीकडे झालेली आहे? उजवीकडून डावीकडे झाले. आता उजवीकडून डावीकडे म्हणजे कुणीकडून? जिकडे सॉल्व्हंट जास्त आहे तिकडून सॉल्व्हंट जिकडे कमी आहे तिकडं, किंवा तुम्ही असं म्हणा, असं सोल्युशन की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तिथून असं सोल्युशन की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, कमी कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन कडून जास्त कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन कडे, लेस कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन, हा जो सॉल्व्हंटचा फ्लो स्पॉन्टेनियस होतो, दिस इज कॉल्ड युअर ऑस्मोसिस. आता डिफ्युजन ऑस्मोसिस मध्ये फरक काय आहे? डिफ्युजन मध्ये दोन्हीही कंपोनेंटचं काय होणार आहे? पासिंग होईल, दोन्ही कंपोनेंट इकडे तिकडे पास होतील. पण ऑस्मोसिस मध्ये काय होणार आहे? ओनली सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पास होतील. का तर हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. उद्या तुम्हाला डेफिनेशन एक मार्क्सला विचारलं जाऊ शकते, व्हॉट इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन, तर तुम्ही लिहू शकता, इट इज द मेम्ब्रेन which allows only solvent molecule to pass through it and not the solute molecule is called as the semi permeable membrane. And what is the osmosis? आता काय करायचं आपल्याला? ऑस्मोसिसची डेफिनेशन बघायची. ऑस्मोसिसची डेफिनेशन असेल काय? बघा वर लिहिली होती आपण कोणाची? तर वर लिहिली होती डिफ्युजनची. आय थॉट की तुम्ही ते लिहून घेतलेलं असं. ऑस्मोसिसच्या दोन डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. ऑस्मोसिस म्हणजे काय? इट इज दी फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. किंवा it is also defined as it is the flow of, किंवा it is the spontaneous आपोआप होणारा फ्लो, त्याला कुठलाही एक्सटर्नल, spontaneous flow of solvent from solution of lower concentration to higher concentration through semi permeable membrane. semi permeable membrane ला शॉर्ट मध्ये SPM हा काय केलेला आहे? शॉर्ट फॉर्म तुमच्या बुक मध्ये वापरलेला आहे, एनसीईआरटी मध्ये वापरलेला, स्टेट बोर्ड मध्ये वापरलेला आहे, पण आपण पण तोच वापरूया. बघा डेफिनेशन काय झाल्या, ही पहिली डेफिनेशन आणि ही दुसरी डेफिनेशन. सॉल्व्हंट जिकडे जास्त असतं तिकडून कमी असेल तिकडे स्पॉन्टेनियसली होणार, दॅट इज कॉल्ड एज ऑस्मोसिस. किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन मधून हायर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन मध्ये जे सॉल्व्हंट पास होतं, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज युअर ऑस्मोसिस. लक्षात आलं का? आता ऑस्मोसिस लक्षात आले असेल, हे डेफिनेशन लिहून घ्या. आपण आहे ते आता काय करणार आहे, अजून पुढला पोर्शन बघणार आहे, लिहून घ्या. आता काय करायचंय बघा, आपल्याला आता ऑस्मोटिक प्रेशर बघायचं आहे. ऑस्मोसिस तर झालं, ऑस्मोटिक प्रेशर काय ते बघूया. आता मी काही
मी एक डायग्राम काढल्यानंतर काही क्वेश्चन्स विचारतो, ते तुम्हाला आन्सर त्याचं यायला पाहिजे. काय करूया बघा, आपण एक कंटेनर घेऊया. तो कंटेनर असा असेल बघा. येस, त्याला आता आपण इकडं येस, आता काय केलंय बघा, आपण डायग्राम बघूया. हे दोन कंपार्टमेंट आहेत. इकडे काय घेतलं आपण, सोल्युशन घेतलं, आणि इकडे काय घेतलं आपण, प्युअर सॉल्व्हंट घेतलं. मध्ये काय तुमचं बघा तिथं, यस बरोबर आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन असणार आहे. इकडे काय केलंय, या सॉल्व्हंटला आपण एक पिस्टन जोडलेला आहे, वेटलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. इकडे सुद्धा आपण हा काय जोडलेला आहे, पिस्टन जोडलेला आहे. दोन्ही दोन पिस्टन असे जोडलेले आहेत. आता काय करायचं बघा, इकडे सोल्युशन आहे, इकडे सॉल्व्हंट आहे. इथं ऑस्मोसिस होईल का, होणार की. इकडे सॉल्व्हंट जास्त आहे, इकडे सॉल्व्हंट कमी आहे, इकडे सोल्यूट जास्त आहे, इकडे सोल्यूट तर झिरोच आहे. प्युअर सॉल्व्हंट आहे म्हणल्यावर कॉन्सन्ट्रेशन किती असणार, झिरो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इकडे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, इकडे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आणि तुम्हाला माहित आहे ऑस्मोसिस कुणीकडून होणार, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन किंवा सॉल्व्हंट पासून सोल्युशन कडे. मग या दिशेनं सॉल्व्हंट मॉलिक्यूल पास होतील का, इकडून कशाची मुवमेंट होणार आहे, तुमच्या सॉल्व्हंट मॉलिक्यूलची मुवमेंट होणार आहे. आलं लक्षात. आता जशी जशी सॉल्व्हंट मॉलिक्यूलची मुवमेंट होईल, हा पिस्टन बघा, सॉल्व्हंट इकडे यायला लागले तर इथल्या सोल्युशनची क्वांटिटी वाढायला सुरुवात होईल. क्वांटिटी वाढत जाईल तसं तसं हा पिस्टनवर प्रेशर एक प्रकारचं येईल का, आणि हा पिस्टन वर सरकायला सुरुवात होईल. आलं लक्षात. हा पिस्टन वर सरकेल, इकडची सॉल्व्हंटची क्वांटिटी कमी झाली, मग हा पिस्टन काय होणार आहे, खाली सरकणार आहे. एक्सपेरिमेंट सुरू होताना या पिस्टनवर प्रेशर किती होतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर होतं. या पिस्टनवर सुद्धा प्रेशर कुठलं होतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर होतं. आता काय झालं बघा, इकडे काय यायला लागले, सॉल्व्हंट ऑस्मोसिसने इकडे यायला लागले, डावीकडून उजवीकडून डावीकडे ऑस्मोसिसनं सॉल्व्हंट या सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून जसं येईल तसं हा पिस्टन वर जायचा प्रयत्न करेल. आपण काय वर जाईल, आपण काय करूया, ह्या पिस्टनवर वरून एक प्रकारचं प्रेशर अप्लाय करूया. ह्याच्यावर काय केलं आपण, वरून प्रेशर, ऑलरेडी त्याच्यावर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे तरी सुद्धा वरून आपण प्रेशर अप्लाय करूया. प्रेशर अप्लाय होईल तसं काय करूया बघा, इकडे प्रेशर, माझा हात म्हणजे प्रेशरचं पिस्टन असेल. बघा सॉल्व्हंट कुणीकडून यायला लागले, उजवीकडून डावीकडे यायला लागले. आपण हळू, हे स्पीड बघा, सॉल्व्हंटचं स्पीड असं असणार आहे, जसं जसं वरून आपण प्रेशर अप्लाय करतोय स्पीड काय व्हायला लागले बघा, स्पीड कमी व्हायला लागले, सॉल्व्हंटचं स्पीड कमी व्हायला लागले. आणि एका ठराविक प्रेशरला काय झालं, ही सॉल्व्हंटची मुवमेंट काय झाली, स्टॉप झाली. सॉल्व्हंटची मुवमेंट स्टॉप झाली म्हणजे काय स्टॉप झाली, यस ऑस्मोसिस स्टॉप झाली. म्हणजे थोडक्यात असं आहे का, ही ऑस्मोसिस स्टॉप करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रेशर लागेल. ऑस्मोसिस स्टॉप करण्यासाठी काय करणार आहे, काहीतरी प्रेशर लागेलच की. मग ते प्रेशर कुणावर अप्लाय करायचं, सॉल्व्हंटवर की सोल्युशनवर, सोल्युशनवर. मग ह्या सोल्युशनवर अप्लाय केलेलं एक्स्ट्रा प्रेशर, एक्स्ट्रा का म्हणले तर ऑलरेडी इट हॅज ऍटमॉस्फेरिक प्रेशर ना, ह्या पिस्टनवर ऑलरेडी ऍटमॉस्फेरिक प्रेशर होतं ना. मग ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या शिवाय एक्स्ट्रा प्रेशर जे सोल्युशनच्या साइडवर अप्लाय करतो की जेणेकरून आपण ऑस्मोसिस स्टॉप करता येईल, दिस प्रेशर इज कॉल्ड ॲज अ ऑस्मोटिक प्रेशर अँड दिस इज डिनोटेड बाय लेटर पाय. मग याची डेफिनेशन लिहून घ्या, बघू काय असेल डेफिनेशन. ऑस्मोटिक प्रेशर पाय इट इज डिफाइंड ॲज इट इज द एक्स्ट्रा प्रेशर ऑन दी साइड ऑफ, कुणाच्या साइडवर, ऑन दी साइड ऑफ सोल्युशन टू स्टॉप दी ऑस्मोसिस. ऑस्मोसिस स्टॉप करण्यासाठी लागणारा प्रेशर इज कॉल्ड ॲज अ ऑस्मोटिक प्रेशर. तुम्ही असं सुद्धा डेफिनेशन लिहू शकता, इट इज एन एक्स्ट्रा प्रेशर ऑन द साइड ऑफ सोल्युशन व्हिच इज रिक्वायर्ड टू स्टॉप द नेट मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन ऑर नेट मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सॉल्व्हंट टू सोल्युशन. इकडून म्हणाली सॉल्व्हंटची नेट मूवमेंट थांबवण्यासाठी लागणार प्रेशर. आता सॉल्व्हंटची मूवमेंट म्हणजे ऑस्मोसिस, मग ऑस्मोसिस स्टॉप करण्यासाठी लागणार प्रेशर म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑस्मोटिक प्रेशर. आता ऑस्मोटिक प्रेशर हे जर बघितल्यानंतर आपल्याला काय करायचं, ऑस्मोटिक प्रेशरशी रिलेटेड काही, ऑस्मोटिक प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे का ते आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. मग ऑस्मोटिक प्रेशर बघण्यासाठी काय काय लागतं आपल्याला, एक सॉल्व्हंट लागतं, एक सोल्युशन लागतं, एक सेमी, सगळ्यात महत्त्वाचं सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मी सांगायला विचारलो की सेमी परमिएबल मेम्ब्रेनचे एक्झाम्पल काय,
एक्झाम्पल्स ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन, दॅट इज पहिलं म्हणजे अॅनिमल ब्लॅडर, दुसरा असणार आहे सेलोफेन, तिसरा असणार आहे कॉपर फेरोसायनाइड, एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युअर सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता ऑस्मोटिक प्रेशरची काही एक्सपेरिमेंटल फाइंडिंग्स काय आहेत बघा. ऑस्मोटिक प्रेशर पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅरिटी. आता मोलॅरिटीवर कसं डिपेंड आहे? व्हॉट इज द मोलॅरिटी? इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट divided by volume of solution in liter. बरोबर आहे का? आता पाय इज डायरेक्टली मोलॅरिटी म्हणजे पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. बरोबर आहे का? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे काय? सोल्यूटच्या मोलेक्युलची संख्या. आता बघा बारकाईने बघा, पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. मग असं होऊ शकतं का पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट? मग असं होऊ शकतं का पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोलेक्युल्स ऑफ सोल्यूट? होऊ शकतं की. आणि मग ही पायची क्वांटिटी जर नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑफ सॉलिडवर डिपेंड असेल तर पाय म्हणजे तुमचं ऑस्मोटिक प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी झाली का? तर झाली. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? इट इज अ प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन व्हिच डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल. मग हे ऑस्मोटिक प्रेशरची व्हॅल्यू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिडवर डिपेंड असते म्हणजे सोल्यूटच्या मोलिक्युल्सवर डिपेंड असते. दॅट्स व्हाय दिस पाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ पाय ऑस्मोटिक प्रेशर इज कॉल्ड ॲज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी कसं आहे चेक करूया आपण. बघा कॉमन सेन्सची गोष्ट आहे. समजा आपण इकडे काम केलं, एक सोपं काम करूया. इकडे एक 10% NaOH सोल्युशन घेऊया आणि इकडे प्युअर सॉल्व्हंट घेऊया. इकडे 10% NaOH. व्हॉट इज मिनिंग ऑफ 10%? इट इज द 10 ml of NaOH present in the it is present in the 100 ml of water. 100 ml ऑफ वॉटर नाही, 100 ml ऑफ सोल्युशन. टोटल क्वांटिटी 100 ml आहे, त्यात 10 ml म्हणजे 90 ml वॉटर असणार आहे की नाही? इथं 90 ml वॉटर असेल, इकडे सपोज 100 ml आपण सॉल्व्हंट घेतलं असेल तर 90 ml वॉटर 100 ml वॉटर. ऑस्मोसिस कोणीकडून होईल? ऑस्मोसिस उजवीकडून डावीकडून होईल नेहमीप्रमाणे. मग ह्या 10% NaOH सोल्युशन मध्ये होणारे ऑस्मोसिस स्टॉप करण्यासाठी इकडे आपल्याला काहीतरी प्रेशर लागेल. बरोबर आहे का? आता आपण दुसरी कंडिशन घेऊया. एक काम केलं आपण, समजा 10% NaOH मध्ये होणारी ऑस्मोसिस स्टॉप करण्यासाठी आपल्याला एक प्रेशर लागलं पाय1. एक इमॅजिन करूया. आता इथं आपण 40% NaOH सोल्युशन नंतर दुसऱ्या केस मध्ये घेऊया आणि इकडे प्युअर सॉल्व्हंट घेऊया. आता बघा इकडे 40% NaOH सोल्युशन घेतलं, इकडे काय होणार आहे? आता 40% म्हणजे काय? 40 ml NaOH 60 ml वॉटर आणि इकडे 100 ml वॉटर. आता वॉटर इकडचं वॉटर 100 ml आणि इकडचं 40 ml ह्याच्यामधला डिफरन्स काय झाला? वाढला का? मग मगाशी पहिल्या केस मध्ये असा होता का डिफरन्स? बघा इकडे 90 ml वॉटर 100 ml वॉटर इकडे येत होतं. आता इकडे 60 ml वॉटर आहे 100 ml वॉटर आहे. डिफरन्स काय झाला? वाढला. जसा डिफरन्स वाढेल तशी इकडची मुवमेंट होणारी जी आहे सॉल्व्हंटचं स्पीड काय झालं? वाढलं. आणि स्पीडने येणारे मॉलिक्यूल थांबवण्यासाठी लागणारं प्रेशर कसं असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे 40% NaOH त्याचं ऑस्मोटिक प्रेशर पाय2 असेल तर पाय2 इज ग्रेटर दॅन पाय1 असेल का? म्हणजे C2 इज ग्रेटर दॅन C1 असेल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढलं की ऑस्मोटिक प्रेशर काय होतं? वाढतं. आता आपण अजून एक कंडिशन कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल काय केलंय बघा, आपण इकडे 1 मोलर सोल्युशन घेतलंय. 1 कॅपिटल M मोलर NaOH सोल्युशन घेतलंय. इकडे प्युअर सॉल्व्हंट घेतलंय. इकडे ऑस्मोसिस होईल. त्याला स्टॉप करण्यासाठी लागणार प्रेशर तुमचं काय असणार आहे? पाय1 असेल. आता तुम्ही काय करा, 3 मोलर सोल्युशन ऑफ NaOH घ्या. ह्याला ऑस्मोसिस, ह्याचं काय होणार आहे? ऑस्मोसिस इकडे होईल. त्याला स्टॉप करण्यासाठी लागणार प्रेशर पाय2 असेल. तर पाय1 आणि पाय2 मध्ये काय रिलेशन असेल? बरोबर आहे की पाय2 इज ग्रेटर दॅन पाय1. का? तर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे याची मोलॅरिटी जास्त, त्याचं ऑस्मोटिक प्रेशर कसं असणार आहे? जास्त असणार. आलं लक्षात? मग आता आपलं पहिलं हे काय फाइंडिंग, काय एक्सपेरिमेंटल फाइंडिंग काय आहे? पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. आपलं दुसरं फाइंडिंग असं आहे की पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर दॅट इज इन अ केल्विन. टेम्परेचर कशात पाहिजे तुमचं? केल्विन मध्ये पाहिजे. आता हाऊ द ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T ते बघा.
आता एक काम केलं आपण, समजा टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर जसं जसं वाढवत जाऊ आणि समजा ते लिक्विड इव्हॅपरेट झालं तर व्हॉल्यूम काय झालं, त्याचं कमी झालं. व्हॉल्यूम कमी झालं की मोलॅरिटी काय झाली, वाढली. मोलॅरिटी वाढली की पाय काय झालं, वाढलं. म्हणजे टेम्परेचर वाढलं की कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, वाढणार आहे. टेम्परेचर वाढले की कॉन्सन्ट्रेशन वाढणार, कॉन्सन्ट्रेशन वाढले की ऑस्मोटिक प्रेशर वाढणार आहे. दिस इज अकॉर्डिंग टू द वेन टॉप्स चार्ल्स लॉ. आता वेन टॉप अजून फॅक्टर पुढे येणार आहे. आपण दोन्हीने एकत्र जर केलं तर असं होईल का बघा, पाय इज इक्वल टू एम आर इंटू टी. व्हॉट इज आर? इट इज द सोल्युशन कॉन्स्टंट. आपण काय घेतला इथे, एक सोल्युशन कॉन्स्टंट घेतला. आता हा आर म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट माहित आहे, तीच व्हॅल्यू आहे. त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, 0.082. युनिट काय असेल बघा, एम, दॅट इज द ऍटमॉस्फिअर लिटर पर मोल केल्विन. आता हे व्हॅल्यू ही युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. आपण इथे सोल्युशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू तीच घेणार आहे. का घेणार आहे हे लक्षात घ्या. व्हॉट इज दिस प्रेशर, P is equal to what is M? M म्हणजे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू RT. हे V इकडे घ्या. येस, काय झालं आपलं, PV इज इक्वल टू NRT. आयडियल गॅस इक्वेशन झालं का? आयडियल गॅस इक्वेशन मधला R म्हणजे काय, तुमचा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. तोच इथं आपण काय घेतलेला आहे, वापरलेला आहे. आलं लक्षात? आता ही जी व्हॅल्यू आहे PV इज इक्वल टू NRT किंवा पाय V इज इक्वल टू NRT, याच्यामध्ये जे प्रेशर दिलं जाईल पाय, इट शुड बी इन अ ऍटमॉस्फिअर. आणि नसेल तर ते काय करून घ्यायचं, आपण कॅल्क्युलेट किंवा कन्वर्ट करून घ्यायचं. आता त्याची कन्व्हर्जन्स कशी असतील बघा, दॅट इज 1 ATM इज इक्वल टू 1.01 इंटू 10⁵ पास्कल. पास्कलला अजून एक युनिट आहे, दॅट इज म्हणजे सिमिलर कुठलं, येस बरोबर आहे की, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे 1 atmosphere इज इक्वल टू 1.01 इंटू 10⁻10 पास्कल, that is equal to 1.01 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 ATM इज इक्वल टू काय येणार आहे, 1.01 बार पण येतं. मग 1 बार इज इक्वल टू काय होऊ शकतं, 1 बार इज इक्वल टू 0.987 ऍटमॉस्फिअर. अजून एक होऊ शकतं, आपण त्याला MM ऑफ HG मध्ये 760 mm HG पण घेऊ शकतो, किंवा तुमचं 760 टोर मध्ये पण काय होऊ शकतं, त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं. आता ह्यातलं कुठलं पण युनिट दिलं तर तुम्हाला ते कशात कन्वर्ट करता आलं पाहिजे, बार मध्ये तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. आता काय करायचं बघा, आपलं एक इक्वेशन काय आलं, पाय V इज इक्वल टू NRT. आपल्याला मोलर मास ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे ऑन द बेसिस ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग ते कसं करणार तुम्ही, पाय V इज इक्वल टू काय येतं बघा आपलं, NRT. N म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मग पाय V इज इक्वल टू काय येणार आहे, N सोल्यूट इंटू RT. N सोल्यूट ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट कर बघा, गिवन मास ऑफ सोल्यूट, गिवन मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट इंटू RT. मग तुम्ही मोलर मास ऑफ सोल्यूटची व्हॅल्यू काढू शकता. त्याच्यात तुम्हाला पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर दिलं जाईल, व्हॉल्यूम दिलं जाईल, ऑस्मोटिक प्रेशर ATM मध्ये जाईल, व्हॉल्यूम लिटर मध्ये दिलं जाईल, गिवन मास दिलं जाईल, R ची व्हॅल्यू तुम्हाला 0.082 आणि टेम्परेचर इन केल्विन दिलं जाईल. अकॉर्डिंगली तुम्ही काय करू शकता, मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करू शकता. आता अजून एक टर्म आहे याच्यामध्ये की दॅट इज कॉल्ड एज रिव्हर्स ऑस्मॉसिस. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिस RO असलेलं एक इन्स्ट्रुमेंट आता हल्ली बघायला मिळतं. टीव्हीला पण एक जाहिरात येते की केंट RO, हेमामध्ये मी दाखवते की ते पाणी स्वच्छ करायचा RO असतो. तो असाच केला जातो. कसं बघा, इकडे काय घ्या, नेहमी पण हे दोन कंपार्टमेंट घ्या. आपला टर्म असेल दॅट इज कॉल्ड एज रिव्हर्स ऑस्मॉसिस. आपल्याला काय करायचं आहे, रिव्हर्स ऑस्मॉसिस शिकायचं. रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे काय, इकडे आपण ड्रिंकिंग वॉटर घेऊया. कुठलं वॉटर घेतलं आपण, इकडं ड्रिंकिंग वॉटर, आणि इकडं सी वॉटर घेऊया. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ड्रिंकिंग वॉटर अँड सी वॉटर. ड्रिंकिंग वॉटर मध्ये मिनरलची क्वांटिटी ऍक्सेप्टेबल म्हणजे आपल्याला हवी तेवढी म्हणजे कमी असते. सी वॉटर मध्ये मिनरल्स जास्त असतात. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन झालं, हे लो कॉन्सन्ट्रेशन झालं, मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन ठेवलं तर काय होणार आहे बघा, तुमचं ऑस्मॉसिस डावीकडून उजवीकडून डावीकडून ऑस्मॉसिस अशी होत जाईल. ऑस्मॉसिस इकडे होत जाईल तर ऑस्मॉसिस स्टॉप करण्यासाठी काही तर प्रेशर लागेल. आपण एक काम केलं,
एका ठराविक प्रेशरला ही ऑस्मॉसिस स्टॉप झाल्यानंतर अजून जर आपण प्रेशर ह्या पिस्टनवर असं वाढवायला लागलो, अजून प्रेशर इकडे दिलेलं आहे पिस्टनवर, तर काय होईल? हाय कॉन्सन्ट्रेशन मधलं सॉल्व्हंट इकडे पास होईल का नाही? म्हणजे सी वॉटर मधलं प्युअर वॉटर सॉल्व्हंट उजवीकडे इकडे यायला सुरुवात होईल का नाही? दॅट इज कॉल्ड एज रिव्हर्स ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजे काय? फ्लो ऑफ अ सॉल्व्हंट फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे काय? फ्लो ऑफ अ सॉल्व्हंट फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. आलं लक्षात? अंडर द प्रेशर. अँड दिस इज कॉल्ड रिव्हर्स ऑस्मॉसिस. आणि रिव्हर्स ऑस्मॉसिस कशासाठी वापरतात? डिसलायनेशन साठी. डिसलायनेशन म्हणजे काय? सी वॉटर पासून काय करायचं आपण?